गंगापूर तालुक्यातील वाहेगाव या ठिकाणी मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता कैलासवासी उत्तम बाबूराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ स्वर्गरथ आणि अँब्युलन्स लोकार्पण सोहळा पार पडला। वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य ॲडव्होकेट लक्ष्मणराव पाटील मणाळ यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला। मारुती मंदिरासमोर आयोजित या कार्यक्रमात आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे आणि ॲडव्होकेट लक्ष्मणराव पाटील मणाळ यांच्या हस्ते या दोन्ही वाहनांचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य मधुकरराव वालतुरे, समाजसेवक वाल्मिक शिरसाट, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्राध्यापक संतोष काळवणे, ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत माघाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच मार्केट कमिटीचे तालुका प्रमुख अनिल चव्हाण, पंचायत समिती सदस्य बद्री नाना चव्हाण, रामू काका धोत्रे, नारायणभाऊ वालतुरे, संचालक अनिल राजगिरे, उमेश बाराहते, सुनील पोळ, सतीश हिवाळे, ॲडव्होकेट रामनाथ पारखे, नारायण मनाळ, अनंता भडके, अरुण मनाळ, राहुल पारखे, विनू मनाळ, राजेश्वर हिवाळे, ऋषिकेश मनाळ, महेश मनाळ आणि दत्तू मनाळ यांच्यासह परिसरातील अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली। कैलासवासी उत्तम बाबूराव गायकवाड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या मुलांनी प्रदीप उत्तमराव गायकवाड, संदीप उत्तमराव गायकवाड आणि जयदीप उत्तमराव गायकवाड यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला। तुमच्या उपकार जगी तोड नाही अण्णा अशा भावपूर्ण शब्दात ग्रामस्थांनी त्यांचे स्मरण केले। या सामाजिक कार्याबद्दल गायकवाड कुटुंबांच्या तीनही मुलांचे पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे। गावाची मोठी सोय व्हावी आणि म्हणून स्वर्गीय उत्तमराव अण्णा गायकवाड यांच्या स्मरणार्थ संदीप, प्रदीप आणि जयदीप या तिघा भावांनी जो कार्यक्रम ठेवला, त्या तिघा भावांच्या निमंत्रणास मान देऊन आलेले सर्व नातेवाईक, सर्व गावकरी, पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रम खूप चांगला आहे। एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे। आमचे मित्र सतीश हिवाळे माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की यांचं नाव जयदीप गायकवाड आणि असं आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी एक अँब्युलन्स आणि एक रुग्णवाहिका त्या ठिकाणी देण्याचं मानस केला आणि त्याचा लोकार्पण तुमच्या हाताने व्हावं अशी त्यांची त्या ठिकाणी अपेक्षा आहे। नारायण मी 2च मिनिटात वेळ दिला। मी त्यांना सांगितलं एखादं काम कमी होईल, एखादं काम जास्त होईल, परंतु जी लोकांसाठी खरी गरज आहे ती गरज ओळखून यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला। 2 गाड्या घेतल्या अँब्युलन्स। माझ्या अगोदर खऱ्या अर्थाने आमचे मित्र मधुकर वालतुरे सर, वाल्मिक भाऊ, दादाही बोलले का जेव्हा परमिट तुमच्या उद्घाटनाला आम्ही जातो तेव्हा खूप फजिती होती आमची। प्रतिनिधी अमोल पारखे, NTV न्यूज मराठी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर।